ईश्वरपूर नगराध्यक्षांवरील अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली। पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवलं गेलं होतं। सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी बांधकाम अनियमित प्रकरणी आनंदराव मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती। आनंदराव मलगुंडे यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचं नगरसेवक पद देखील अपात्र ठरवण्यामध्ये आलं होतं। आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील शिष्टाई त्यांचीही यशस्वी ठरलेली आहे। जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची या संदर्भामध्ये भेट सुद्धा घेतली होती। पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदराव मलगुंडे यांचं नगराध्यक्ष पद आता कायम राहणार आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडेंवरील अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती आणि या कारवाईनंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या होत्या। आता सध्या या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येते। सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी ही अपात्रतेची कारवाई केली होती। जयंत पाटील यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट सुद्धा घेतली होती। आता पुढील सुनावणी होईपर्यंत मलगुंडे यांचं नगराध्यक्षपद हे कायम असणार आहे। ईश्वरपूर नगराध्यक्षांवरील अपात्रतेच्या कारवाईला आता स्थगिती देण्यात आली आहे। गडचिरोलीमध्ये पुराच्या पाण्यातूनच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये कार वाहून गेली आणि काही अंतरावर एका झाडाजवळ अडकली। कार झाडाला लटकल्यामुळे कारमधील व्यक्तीचे प्राण हे थोडक्यामध्ये बचावले आहेत। गडचिरोलीमधली ही दृश्ये या ठिकाणी पुराच्या पाण्यात कार घेऊन जाणं चांगलंच महागात पडलंय, मात्र ही कार काही अंतरावरती एका झाडाजवळ अडकली। या कारमधील व्यक्तीचे प्राण हे थोडक्यात बचावले। त्या स्थानिक नागरिकांनी आणि एनडीआरएफनं या ठिकाणी बचाव कार्य हाती घेतलं आणि त्यामुळे या कारमधील व्यक्तीचे प्राण वाचले।